आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा महामानवाची ज्यांनी फक्त देशाचं संविधानच नाही लिहिलं तर या देशातल्या कोट्यावधी स्त्रियांचं आयुष्यच बदलून टाकलं. ही कहाणी आहे एका अशा क्रांतीची जी कायद्याच्या शब्दाने लढली गेली. कल्पना करा, एका बाजूला उत्तुंग हिमालय आणि दुसऱ्या बाजूला अथांग सागर, आणि याच विशाल भूमीवर एक असा इतिहास घडत होता जो देशाचं नशीब बदलणार होता. तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण होतं? एक असं व्यक्तिमत्व जे इतिहासाच्या वादळांसमोरही डोंगरासारखं उभं राहिलं. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या निळ्या सुटातील व्यक्तीच्या डोळ्यात बघा, तुम्हाला दिसेल एक स्वप्न, उज्ज्वल भविष्याचं स्वप्न, आणि ते सत्यात उतरवण्याचा एक पक्का निर्धार. ते फक्त एक माणूस नव्हते, नाही, ते तर एका नव्या युगाच्या विचाराचं प्रतीक होते. आता जरा त्यांच्या हाताकडे बघा. काय आहे त्यांच्या हातात? कोणतंही शस्त्र नाहीये. उलट ती आहे एक ढाल, संरक्षणाची, न्यायाची ढाल. हिंदू कोड बिल हे फक्त काही कागद नव्हते. नाही, ही तर न्यायाची एक जळती मशाल होती. एक असं विधेयक जे समानतेचा प्रकाश घेऊन आलं आणि हजारो वर्षांच्या विषमतेचा अंधार दूर करणार होतं. पण ही ढाल ही कोणाच्या संरक्षणासाठी होती? कोणाला दिलं या ढालीने बळ? कोण उभ्या होतं त्यांच्या पाठीशी? त्यांच्या मागे उभ्या होत्या या देशाच्या लेकी, प्रत्येक जात, धर्म आणि वर्गातल्या कोट्यावधी स्त्रिया. कुणी साडीत, कुणी सलवार कमीजमध्ये, तर कुणी आदिवासी वेशात. पण प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक नवी चमक होती, आत्मविश्वासाची, सन्मानाची आणि स्वातंत्र्याची. पण हा प्रवास इतका सोपा होता का? अजिबात नाही. पुढे एक मोठं आव्हान उभं होतं. त्या होत्या पितृसत्तेच्या गडद सावल्या, जुन्या बुरसटलेल्या विचारांच्या सावल्या, ज्यांना हा बदल नको होता, ज्यांना स्त्रियांना पुन्हा त्याच जुन्या बंधनात जखडून ठेवायचं होतं. पण त्या अंधाराला उत्तर देण्यासाठी ती न्यायाची ढाल आणखीनच तळपू लागली. तिचा प्रखर प्रकाश त्या काळ्या सावल्यांना मागे ढकलत होता, जणू काही सांगत होता की सत्य अखेरीस जिंकतंच. पण एवढी ताकद आली कुठून त्या ढालीमध्ये? असे नेमके कोणते शब्द लिहिले होते त्यावर, ज्यांनी अक्षरशः इतिहास घडवला? ते शब्द म्हणजे क्रांती होती. ऐका, विवाहात समान हक्क, मालमत्तेचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि दत्तक घेण्याचा अधिकार. हे फक्त कायदे नव्हते, तर स्त्री स्वातंत्र्याचा पाया होता. आता त्यांच्या दुसऱ्या हाताकडे आणि हृदयाजवळ त्यांनी काय जपलंय ते पाहूया. हृदयाजवळ भारताचं संविधान आणि हातात एक लेखणी. याचा अर्थ अगदी सरळ होता. कायदा हाच देशाचा आत्मा आहे आणि लेखणी म्हणजे विचार हेच बदलाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि यातूनच आपल्याला कळतं की खऱ्या लढाया शस्त्रांनी नव्हे, तर कायदा, बुद्धी आणि करुणेने जिंकल्या जातात. हे फक्त एक वाक्य नाही, तर डॉक्टर आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे. तर मग विचार करा, एखाद्या राष्ट्राचं भविष्य नक्की कशानं लिहिलं जातं? तलवारीच्या पात्यानं की लेखणीच्या शाईनं? डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कामानं याचं उत्तर तर दिले. आता त्यावर विचार करण्याची पाळी आपली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.